नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पापड। त्यासाठी मी ही ज्वारीचं पीठ तयार केलेलं आहे। ती 2 दिवस पूर्ण भिजवून घेतली ज्वारी आणि सावलीमध्ये सुकवली आणि गिरणीतून दळून आणली आणि कापडाने वस्त्रगाळ करून असे बारीक एकदम मैद्यासारखं पीठ तयार झालेलं आहे। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। हे साधारण 5 वाटे हे पीठ आहे। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। ही 1 चमचा मीठ घेतलेला आहे। हा 1 चमचा मीठ घेतलेला आहे। तुम्हाला जर थोडंसं बघायचं कमी मीठ वाटत असले तर तुम्ही अजून वरून थोडंसं टाकू शकता। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे। हा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। 2 चमचे जिरेपूड घेतलेले आहे आणि ही 2 चमचे पापड खार घेतलेला आहे आणि 1 पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। तर आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत। आपण पातेल्यात अगोदर 1 चमचा तेल घालून घेऊ, म्हणजे पातेल्याला पीठ जास्त चिकटत नाहीये। आता आपलं जेवढं पीठ आहे तेवढंच आपण पाणी घालणार आहोत। मी 5 वाटे पीठ घेतलेलं आहे, तर 5 वाटे पाणी घालणार आहे। आता आपलं हे पाणी उकळलेलं आहे। तर आपण 6 वाटे पाणी ठेवलं होतं, त्यामुळे मी 1 वाटी पाणी काढून ठेवणार आहे आणि गरज वाटल्यास परत त्यामध्ये घालणार आहे। आता आपण हे सगळं साहित्य घेतलं होतं ते आपण घालून देऊ आणि 1-2 मिनिटं उकळी येऊन देऊ, म्हणजे जिरीचा कलर पापडाला छान येतो। आता हा जिरीचा आणि हिंगाचा कलर आलेला आहे। तर आपण हे पीठ घेतलेलं यामध्ये घालून देऊ। आणि एक मिनिट असं झाकून ठेवू, म्हणजे पीठ थोडंसं चांगलं वाफलेलं। आता आपल्या पिठाला उकळी आलेली आहे। आपण पीठ हटून घेणार आहोत। आपण हे 1 वाटी पाणी ठेवलं होतं ते घालून देऊ आता। आता आपण थाळ्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ। सर्व उकड काढून घेऊ आपण। आपल्याला हे पीठ परत अजून एकदा चाळणीवर वाफलायचं आहे। मी ज्यातून पीठ काढलं त्याच पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे खाली गरम होण्यासाठी आणि वर तेल लावून चाळणी ठेवलेली आहे। तर आपण ह्या पिठाचे थोडासा तेलाचा हात लावून आता पीठ किती मस्त छान झालेलं आहे। आता आपण हे गोळे 10 मिनिटं चांगले वाफलून घेणार आहोत आणि मगच पापड करायला सुरुवात करणार आहे। आता आपले हे गोळे वाफलेले आहेत। 10 मिनिटं ठेवले होते आपण। आता आपण हे फुलपात्राला थोडंसं तेलाचा हात लावून याचं पीठ चांगलं एकजीव करून घेणार आहोत। आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊ आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण प्लास्टिक बॅग मध्ये
पापड प्रेस करून घेऊ पुरी प्रेसवर. थोडासा तेलाचा हात लावून घेऊ आपण. तुम्हाला जाड ठेवायचे असले जाड ठेवू शकता, तळण्यासाठी पातळ. आता आपण पापड वाळत कसा टाकायचा ते पाहू. मी सध्या घरात टाकलेत. एक थोड्या वेळाने माझे सगळे पापड झाल्यानंतर मी आहे अशी ही ओढणी टाकलेली आहे मी खाली पातळ कापड, आणि मग मी उन्हाळ्यात नेऊन टाकणार आहे. आता हे पापड झाले. 1 तासाने परत उलटे करायचे पापड, आणि जर तुमच्याकडून उलटे करायचे राहून गेले तर पाठीमागल्या बाजूने थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून पापड काढून घ्यायचे आणि उलटे करून परत वाळवायला ठेवायचे. 2 दिवस वाळवायचे आणि मग एअरटाईट डब्यात ठेवून द्यायचे साठवण्यासाठी. आता आपले हे ज्वारीचे पापड उन्हात 2 दिवस मी वाळवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर करायचे असले तुम्ही 1 किलो ज्वारीचे करून पहा घरी. तर साधारण 5 वाट्या पीठ पडतं ज्वारीचं 1 किलो ज्वारीपासून. तर असे हिंगामुळे आणि जिरीमुळे हा पिवळा कलर आलेला आहे. तर आता आपण हे पापड तळून पाहणार आहोत. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण थोडासा पापड टाकून बघू तेल आपलं गरम झालंय का आणि पापड फुलतोय का. झालेलं आहे आपलं तेल गरम. हे पापड इतके छान होतात ना की असे तोंडात टाकले की लगेच विरघळतात. हे पहा आपला पापड फुललेला आहे. मी पापडाचं पीठ कसं तयार करायचं याची कृती मी अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेली आहे. त्यानुसार तुम्ही पीठ तयार करून पापड करू शकता. खूप हलके झालेले आहेत पापड. आता आपले हे ज्वारीचे पापड तळून झालेले आहेत. पहा किती हलके झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास मनापासून लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आमचं प्रोत्साहन वाढत असतं. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.